नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. छगन भुजबळांनी लुटला पतंगबाजीचा आनंद. येवल्यातील पतंग उत्सवाला भुजबळांची हजेरी. जिल्हा परिषद प्रशासनाची माळेगाव यात्रेवर उधळपट्टी, पण सुविधाच नाही. आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांची प्रतिक्रिया. आणि आमदार बच्चू कडू यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. सगळे सोयऱ्यांचा निर्णय झाला तर सगळे प्रश्न सुटू शकतात. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. आता बातम्या सविस्तर. येवल्यात सर्वांच्याच पतंग आमच्या असून सर्वांच्याच पतंग उंच जात आहे. आमची देखील पतंग उंच जाणार असून ज्यांच्या पतंग कापायच्या आहे त्या राजकारणाच्या वेळेला बघू. कोणाकोणाच्या पतंग उडवायला येतील त्यांच्या पतंग आम्ही कापू, असे मंत्री छगन भुजबळ आज येवल्यात 3 दिवसीय पतंग उत्सवाला हजेरी लावली असताना यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी पतंगबाजीचा आनंद येवलेकरांसोबत देखील लुटला. असं आहे ना की आता हे पतंग उडवणारे सगळे जे आहेत ना आमचेच माणसं आहेत. त्याच्यामुळे आता कोणाचे पतंग कापणार, सगळ्यांच्याच पतंग ज्या जास्तीत जास्त वरती न्यायचे आहेत. सगळ्यांच्या पतंगवरती जातील, त्याच्यावर माझी पण पतंगवरती जाणार आहेत. बाकी जे आहेत ज्यांच्या पतंग कापायचे ते राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला बघू कोणाकोणाचे जे पतंग उडवायला येतील काय त्यांच्या कापू. सर, काल आपले सहकारी माणिकराव शिंदे यांनी एक मुलाखत घेऊन सांगितलं की भुजबळांची आता त्यांनी 2 वेळा उभे राहिले का ते आमच्या विरोधात? एक वेळा मी राहिला उभा. आणखीन प्रत्येक वेळेला बाकीचे जे माझ्या विरुद्ध उभे राहिले त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे प्रयत्न केले. नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी खंडोबा रायाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते प्रतिक्रिया देत म्हणाले की जिल्हा प्रशासनाने माळेगाव यात्रेवर पैशाची उधळपट्टी केली असून सर्वसामान्य व्यापाऱ्यांना व भाविकांना कुठल्याही सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. या ठिकाणी बाहेर राज्यातून व्यापारी मोठ्या संख्येने येतात. त्या व्यापाऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने निधी उपलब्ध करून दिला जातो, पण व्यापाऱ्यांना कुठलीच व्यवस्था उपलब्ध होत नाही. तसेच लोहा कंधार मतदारसंघातील 40गाव दक्षिण मतदारसंघाचा मी असून प्रशासनाने मला एकाही उद्घाटनाला निमंत्रण दिले नाही, असे देखील आमदार मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले. सर्वप्रथम मी खंडोबाचे दर्शन घेतलं आणि खंडोबाला सांगितलं अगोदर जिल्हा परिषद निवडणूक लावाव्या आणि या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती बसावं, म्हणजेच या यात्रेचा अवमान होणार नाही. आज बघितलं असताना माळेगाव यात्रा ही पारंपरिक आहे, स्वातंत्र्य अगोदरपासून चालती आहे. भारतामध्ये प्रसिद्ध यात्रा आहे. या ठिकाणी कैलासवासी विलासराव देशमुख, त्यांचे वडील दगडोजीराव देशमुख यांनी ह्या ठिकाणी एक महिना काढला. एक महिना असल्या या जे बी यात्रेकरी येईल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते. प्रशासन खंबीरपणे उभे होतं. कुठली गैरसोय होत नव्हती. त्याच्यानंतर विलासराव देशमुख असो, कैलासवासी विलासराव देशमुख होतो, सध्याचे महाराष्ट्राचे नेते राज्याचे नेते अशोकराव चव्हाण साहेब यांनीसुद्धा आणि विलासराव देशमुखसुद्धा या यात्रेला फार मोठं योगदान दिलेलं आहे. आज 10 वर्षाखाली त्यांनी 2 कोटी 3 कोटी असे म्हणजे 10 वर्षाखालचे 2 कोटी 3 कोटी म्हणजे आजची किती कोटी होती ती विचार करा. आताच देवेंद्र फडणवीस साहेबांनी 7 कोटी दिली, त्याचं खोटं काम हे दिसत नाही. पण या दोघांनी ज्यावेळेस 5 कोटी दिले ते त्यावेळेस सभागृह, प्रवेशद्वार, सभामंडप, भोजनालय हे कामं आज बी दिसतात. पण मागल्या 7 कोटी 77,777 रुपये याच्यामध्ये फक्त एक त्यांनी काय बनलं नाईक स्तंभ तेच नायकाचंच निवासस्थान दिसतं, पण बाकी कुठं दिसलं हा ह्या ठिकाणी दिसलं नाही. पण या ठिकाणी बघितलं असताना आज यात्रेकरू प्रशासन मेहनत करते म्हणत नाही, पण प्रशासनाला काहीतरी रेखा आहे. त्याकरता पदाधिकारीच पाहिजे, राजकीय लोकच पाहिजे. एवढी मात्र यात्रा सांभाळणं, त्याचं सोय करणं. आज पदाधिकारी हा घरचं काम असल्यासारखं एका यात्रेमध्ये काम करू शकतो. या ठिकाणी या माळेगावामध्ये कुठेही दिसून आलं नाही. मी स्थानिकचा आमदार असताना
माझ्या लोहा मतदारसंघात मी दक्षिण नांदेडचा असला तरी लोहा तालुक्यातले 35 गाव माझ्याकडे आहेत. ह्या यात्रेमध्ये माझा 40% हिस्सा आहे. पण माझ्या हाताने उद्घाटन केलं नाही, म्हणजे कुठंच कसल्या प्रकारे नाही. ज्यावेळेस त्यांना समजलं, आता शिव मॅडम नवीन होता, त्यांना काही माहीत नाही. त्यांना पण इथं जे जुनी माणसं होते त्यांनी पाठीमागलं भविष्यकाळात काय झालं तर याचा सगळा अभ्यास करायला पाहिजे होता. आणि त्याप्रमाणे स्थानिकच्या माणसाला, जे स्थानिकचा आमदार, ज्या प्रकारे नंबर 1ला श्यामसुंदरराव शिंदे, नंबर 2ला मी येतो, माझं नाव, हे सगळे आमच्या हातानं उद्घाटन, आणि बाकी राहिले दुसऱ्या हातानं नंबर 2ला आमचं कंपल्सरी आम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे, कारण आमच्या घरचा कार्यक्रम आहे. पण हे नकता मला तर वगळून टाकून दिलं. श्यामसुंदर दिशे बी कोण्याच्या कार्यक्रमात दिसतात, कोण्या कार्यक्रमात दिसत नाहीत. हा प्रकारचा झालेला आहे. आता बघितलं असताना जनावराला, जे जनावर गाय असो म्हैस असो, त्यांनी याच्यामध्ये भाग घेतला त्याला 500 रुपये फक्त सहभाग म्हणून 500 रुपये. आमदार साहेब, तुम्हाला असं वाटतंय का जे 7 कोटी निधी फडणवीस सरकारने दिला आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे असं म्हणायचं का आपल्याला? आता मला विचारायचं की नाही, तुम्हाला माहितीतले गावकरीसुद्धा म्हणतात 1-1.5 कोटीचं एक निवास बांधलं आणि मग बाकीचे 5 कोटी 6.5 कोटी कुठं दिसतात दाखवा त्यांना. दाजी मेवणे आलटून पलटून येतात, यांचा सुलानामा झाला असं वाटतंय का आपल्याला? आलटून पलटून येतात असा सुलानामा झाला असो की नसो, पण ऐन वेळेला काही सांगता येत नाही. आज आपण देवाकडे काय साकडं मागितलं आहे? आता मी सर्वप्रथम सांगितले, अगोदर जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागणे आणि माळेगावची यांचा परंपरा यात्रा ही सुरळीत होणे, आणि जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हा सुद्धा सुखी झाला पाहिजे. आज शेतकऱ्याची बेहालत, युवकाची बेहालत, आज कोणाला प्रशासन आम जनतेला, आमच्या पदाधिकाऱ्याला सुद्धा विचारत नाहीत, तेव्हा आम जनतेला काय विचारत असं, याचासुद्धा तुम्ही अंदाजा काढून घ्यायला पाहिजे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड दक्षिण तुमच्या मतदारसंघामध्ये महाआघाडीचा मेळावा पार पडतोय, याबद्दल काय सांगा? आता इलेक्शन आले, ज्याला त्याचा मेळावा पडावा लागणार, पण काही झालं, काँग्रेसची काय नेमकी काही झालं तर नांदेड जिल्हाचे खासदार काँग्रेसचाच होणार आणि अशोकराव साहेबाचाच माणूस होणार, एवढं या ठिकाणी निश्चितपणे उमेदवार ठरला आहे. आमचे सगळे उमेदवार तयार आहेत. आम्हाला उमेदवार ठरवायची गरज नाही. एक नाही म्हटलं तर 5 उमेदवार रेडी तयार, आणि ते बी निवडून येण्याचे आमदार आहेत. आमदार बच्चू कडू यांनी आज अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. बच्चू कडू यांनी जरांगे यांना एक कागदाची प्रत दिल्याचे समोर येत आहे. या आधीही बच्चू कडू यांनी जरांगे यांची भेट घेतली होती. त्यांनी त्यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दर्शवला होता. मात्र जरांगे यांचे मुंबईत 20 जानेवारीला आंदोलन होणार आहे, त्याआधी आमदार बच्चू कडू यांनी जरांगे यांची भेट घेतली आहे. दरम्यान 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणारच अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन बोलवा अशी मागणी जरांगे यांनी केली असून मराठी रस्त्यावर उतरल्यावर अधिवेशन बोलवून काय उपयोग असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. आता आंदोलनाचं नियोजन कसं आणि त्याच्यातून काही मार्ग निघते काय, या दोन्ही गोष्टीसाठी मी इथं आलो आहे. मला असं वाटतं का काही गोष्टी आपण आंदोलनापूर्वी जर करून घेता आल्या आणि समाजाचं भलं होत असेल त्याच्यामध्ये सगळ्यांचं, तर ते अगोदरच पूर्ण होत असेल तर ते सोन्याहून पिवळं आहे. तशी एक चर्चा आम्ही करतो आहे आणि त्या माध्यमातून कसं समोर जाता येईल ते पाहू. पायी आंदोलनात आम्ही पण ठाम आहोत, मी पण आहे, मी पण येणार आहोत पायी. कारण आम्ही जे शब्द दिला ते शब्द आपण कुठेही म्हणजे टाळतो असं नाही आहे. दिलेल्या शब्दावर आम्ही त्या आंदोलनात मी सुद्धा सहभागी होईल. आता सोयरेमध्ये सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली जी व्याख्या, या दोनही गोष्टी कशा जुळतील याचा प्रयत्न आपण करून पाहू. मला वाटतं एक शेवटचा टप्पा तो सगळं बाकी राहिलेला. आपण सरकारी दप्तरीमध्ये काही पुरावे भेटत नाही म्हणून आपण त्र्यंबकेश्वर, राक्षस भवन किंवा लसीकरण झालं होतं, गव्हर्नमेंटनंच ते केलं होतं, त्याच्यातले काही नोंदी घेऊन अधिकाधिक दाखले भेटून याच्यासाठी प्रयत्न सरकार आहे आणि म्हणूनच ते अधिसूचना आपण सरकारनं काढलेली आहे. तर त्यामध्ये अधिक काही सुटू शकतं म्हणून आपण सगळे सोरेवर येतो आहे. आता ते जर व्यवस्थित झालं तर मला वाटतं एक चांगला निर्णय होऊ शकतो. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र TV 24.
मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान। अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें। अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, कामठी रोड, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। राज्यात मकर संक्रांतीला तिळाला मोठे महत्त्व असते। माणसांमधला गोडवा वाढावा यासाठी तिळगुळ बनवले जातात। मात्र तिळाचे भाव वाढल्याने आता तिळगुळ देखील महागले आहेत। नवी मुंबई बाजारात तीळ आणि तिळगुळ विक्रीसाठी दाखल झाले आहेत। पांढऱ्या तिळांना सध्या बाजारात जास्त मागणी आहे। 60 रुपयांपासून ते 100 ते 200 रुपयांनी तीळ विक्री केली जात आहे। तिल समझो ना, इसमें गुड़ वाला भी आता है, व्हाइट वाला, शक्कर वाला भी आता है, और दूसरा तिल का पूरा गुड़ का भी आता है। क्या रेट है दोनों में, फर्क क्या है? फर्क कुछ नहीं रहता है, खाली कलर के फर्क रहता है, बाकी कुछ नहीं रहता है। गुड़ जो गुड़ का रहता है उसमें क्या प्राइस है, नॉर्मली उसमें क्या प्राइस है? देखो गुड़ का रहता है ना, अभी छोटा पैकेट रहेगा ना तो समझो 100 रुपये का रहेगा ना तो हम लोग 90 रुपये बेचेंगे, ऐसा रहता है। प्राइस जो रहेगा उसके हिसाब से, जैसा 500 ग्राम रहेगा उसके हिसाब से रेट रहता है। गिराक क्या मांग करती है? गिरा मांगने जाता है उसको थोड़ा कम रेंज में मिलता है, और कुछ नहीं, उसके हिसाब से। ये टाइम सस्ता है कि महंगा है? अभी थोड़ा भाव बढ़ गया है बस, और कुछ नहीं। धंधा है ये टाइम चलता है, ठीक है। नाम क्या है आपका? मेरा नाम अर्जुन। दरवर्षीप्रमाणे संक्रांतीसाठी पंढरपूरसह इतरही ग्रामीण भागातील महिला परंपरा आणि वान वसा करण्यासाठी मंदिरात येत असतात। आज मकर संक्रांती निमित्त हजारो महिला भाविक रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी वान वसा करण्यासाठी पंढरीत आल्याचे दिसून येत आहे। परंपरेप्रमाणे श्री रुक्मिणी मातेस विधिवत अभिषेक करण्यात आला। या अभिषेकासाठी सर्वसामान्य महिला भक्तांना सहभागी होता आले। यानंतर महिलांनी रुक्मिणीमध्ये सौभाग्याचं लेणं असणाऱ्या गोष्टी अर्पण केल्या। तसेच एकमेकांना वानवसा देऊन रुक्मिणी मातेच्या साक्षीने संक्रांती परंपरा संपन्न केली। यावेळी रुक्मिणी माते सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते। मुंबईतील काळा चौकी येथील साईबाबा नगरमध्ये आज भीषण आग लागली। साईबाबा नगरमधील साईबाबा शाळेत 8 सिलेंडरचे स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। दरम्यान अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अनेक भागात आगीच्या घटना वाढत आहे। त्यातच आज सकाळी काळा चौकी येथील साईबाबा नगर परिसरात भीषण आग लागली। 7 ते 8 सिलेंडरचे एका मागोमाग एक स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे। येथे दाटीवाटीचा परिसर असल्याने आगीतून बचावासाठी नागरिक घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत। दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या रवाना झाल्या आहेत। दरम्यान सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही। या ठिकाणी अजय चौधरी यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे। ही शाळा बंद करताना असं म्हटलं जाते की त्यातलं सगळं सामान हे शिफ्ट केलं जाते, काढलं जाते, कारण ते काय गोडाऊन नाही आहे।
आणि त्याशिवाय इथे अवतीभोवती वस्ती आहे, दोन्ही बाजूला वसती लोक राहणार आहेत. उद्या जर प्रचंड ब्लास्ट झाले असते आणि आजूबाजूला आग पसरली असती तर त्याला जबाबदार कोण? तुम्ही आग लागल्यानंतर येणं पोचणं ही गोष्ट वेगळी, पण मी सातत्याने पाठपुरावा करतो. आमचा नगरसेवक सचिन पडवळ असेल, अनिल कोकिळ असेल, दत्ता पोंगडे असेल, आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे, परंतु दुर्लक्ष केलं जाते. मुंबई महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे मुंबई महापालिकेचे अधिकारी हे सुसाट सुटलेले आहेत. त्यांना वाली कोण राहिलेला नाही, जाब विचारणारा कोण राहिलेला नाही. मी सातत्याने आत्ता जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये पण विषय उपस्थित केले होते, पण ते ह्या कानाने ऐकतात, त्या कानाने सोडून देतात. कारण मुंबईकरांची नाळ जुळलेला सध्या एकही मंत्री मुंबईमध्ये नाही. जे लोढा दिले आहेत त्यांचा काय मुंबईशी संबंध आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. जे दीपक केसरकर दिले त्यांचा या मुंबईशी काय संबंध? ते कोकणात राहतात, मुख्यमंत्री ठाण्यात राहतात, 2 उपमुख्यमंत्री एक नागपूरला राहतात, दुसरे बारामतीला राहतात, पण त्यांना काही पडलेलं नाही. म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की स्टंटबाजी सोडा आणि मुंबईकरांच्या मूलभूत गरजांकरता काय हवं आहे ते जरा लोकप्रतिनिधींना घेऊन जरा एकदा विचारा, तरच त्याच्यातनं मार्ग निघेल. नाहीतर अशी मुंबईतल्या सुविधा होणार नाहीत. बॅनरबाजी करून मुंबईकरांना काही मिळत नाही. मूलभूत गरजा मुंबईच्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, कारण महापालिका अस्तित्वात. कोविड काळातले जे काही सिलेंडर होते, गॅस सिलेंडर, ऑक्सिजनचे सिलेंडर, ते सगळे त्या शाळेमध्ये गोडाऊन बनवलं होतं, गाद्या होत्या आणि त्याच्यामुळे आग लागली. एक सिलेंडरचा स्फोट झाला आणि अनेक सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. परंतु हे अत्यंत दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. मुंबई महानगरपालिकेचा कारभार कशा प्रकारे चाललेला आहे आज हे मुंबईकरांना दिसून येईल. मनमानी कारभार चाललेला आहे. प्रशासनाला माहीत नव्हतं सिलेंडर भरलेले आहे. प्रशासनाला सगळं माहीत आहे, पण प्रशासनाला वेळ मिळाला पाहिजे ना. त्यांचा वेळ अख्खा माझ्या माहितीप्रमाणे आता मुंबई महानगरपालिकेचे सगळे अधिकारी हे जातीनिहाय गणनेकरता नेमले गेलेले आहेत. त्यांना अतिरिक्त काम दिलेलं आहे. मी फोन करतो त्यामुळे आम्हाला काम सांगितलं आहे सरकारने. अरे सरकारचं हे काम आहे का मुंबई महानगरपालिकेचं काम आहे? जर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तुम्ही अशा प्रकारे वापरणार असाल तर मुंबईकरांना सेवा कशी मिळणार? त्यामुळे हे अत्यंत निंदनीय प्रकार चालू आहे. मी आता आपल्या माध्यमातून निषेध करतो आणि मुंबईकरांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाने लक्ष द्यावं अशी विनंती. जर आपल्या मीडियाच्या माध्यमातून बातम्यांमधून पाहिलं असेल तर ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, यांना जळीस्थळी उद्धव बाळासाहेब ठाकरे दिसतात. सकाळी उठल्यापासून यांच्या तोंडात एकही दिवस असा जात नाही की उद्धव साहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा दिवस पूर्ण होतो. म्हणून आज या देशामध्ये प्रखरतेने भारतीय जनता पक्षाला विरोध करणारं एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि होऊ शकते यांना उद्धव साहेब हा काटा वाटतोय, उद्धव साहेब हा यांना जबरदस्त असा प्रतिस्पर्धी वाटतोय आणि म्हणून अनेकदा बाळासाहेबांना देखील घातपात करण्याचा प्रयत्न केला. पण शिवसैनिकांचं अभेद्य कवच आणि ह्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे आशीर्वाद बाळासाहेबांचा केस देखील वाकडा करू शकले नाहीत. आदरणीय उद्धव साहेबांना देखील शिवसैनिक प्राणापलीकडे जपतात. त्यांना देखील अभेद्य कवच असं शिवसैनिकांचा आहे, जो गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे. कोरोनामध्ये केलेल्या सेवेचा आपल्या घरातला माणूस, आपला मोठा भाऊ, आपला धाकटा भाऊ, आपला नातेवाईक या पद्धतीने उद्धव साहेबांना महाराष्ट्रातली जनता पाहत होती. मला वाटते ते आशीर्वाद त्यांचं संरक्षण करण्याकरता भरपूर आहेत. पण जर कोणी असा प्रयत्न केला तर मात्र तो ह्या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये शिल्लक राहणार नाही असं मी आपल्या माध्यमातून सांगू. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं,
पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स। उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही रहा उड़ान की तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर हुड़केश्वर रोड नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 35023000।